हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना जय भीम. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा व्लॉग मी शनिवारचा तुमच्याशी शेअर करते आणि आत्ता वाजलेले आहेत 6:30. आता याची सगळी तयारी झालेली आहे आणि आता हा चाललेला आहे शाळेत. जवळपास हा मगाशी वाचत होता त्यावेळेस 6:30 झाले होते आणि त्यावेळेस मी थोडेशा त्याला टिप्स दिल्या आणि थोडीशी काही रिव्हिजन वगैरे त्याला अशी सहज मी विचारत होते, तर तो आन्सर देखील करत होता. नाश्ता केला आणि आता बरोबर 7:10 झालेली आहेत आणि आता हा निघालाय शाळेमध्ये. तर आता हा चाललाय, याचा आता पेपर आहे, तो गेला एक्झामला. आता यानंतर मी माझी सगळी कामं आवरली, म्हणजे जसं की झाड लोट वगैरे हे सगळं केलं, अंघोळ वगैरे केली आणि मग आता किचनमध्ये आलेली आहे. तर काल आपण जे इडलीचं बॅटर केलं होतं तर ते बॅटर तुम्हाला दाखवते. तर 3 कप रेशनचे तांदूळ आणि 1 कप साधारणपणे उडदाची डाळ, त्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे आणि 1 वाटी भरून इतका शिजवलेला भात, याचं सगळ्यांचं मिश्रण मी रात्री तयार करून बॅटर तयार केलेलं आणि इतकं हलकं फुलकं बॅटर झालंय ना. आणि हलकं फुलकं बॅटर होण्यासाठी त्याची कन्सिस्टन्सी मी थोडीशी पातळच ठेवलेली. तर आता सकाळी बघा हे अशा पद्धतीचं बॅटर तयार झालंय. तर आता ना वाजलेले आहेत जवळपास 10:15 होत आलेले आहेत आणि मी आता इतक्या लेट नाश्ता वगैरे बनवतीये. कारण की शनिवारी मोठ्या मुलाला सुट्टी असते आणि त्यामुळे तो थोडासा लेटपर्यंत झोपतो आणि 10:30 वाजता माझा लहान मुलगा शाळेतून येणार आहे. मग त्यावेळेस विचार केला की गरमागरम नाश्ता वगैरे त्याला बनवून देईल. आणि आमच्या घरामध्ये ना इडलीचं बॅटर जर बनवलेलं असेल ना तर मुलं दिवसभर डोसा आणि चटणीच खातात. इडली काही जास्त कोणी खातच नाही आणि जर इडली केली तर त्यासाठी मग सांबर, त्याच्यानंतर इडली फ्राय असे प्रकार करावे लागतात. त्यामुळे मला सगळ्यात झटपट असा जो प्रकार आवडतो तो म्हणजे डोसा चटणीचा. तर इथे ना मी नारळ फोडला आणि नारळातलं पाणी एकदम थोडंसं निघालेलं, पूर्णपणे आटलं होतं वाटतं त्यातलं पाणी आणि त्या नारळाच्या पाण्याची टेस्ट केली तर साधारणपणे एकदम असं खारट आणि काहीतरी वेगळीच टेस्ट लागली. तर ते पाणी मी फेकून दिलं आणि आता इथे नारळाचे तुकडे केलेले. तर आता नारळ चांगला आहे, नारळ पण टेस्ट केला खराब झालाय का म्हणून, तर नारळ एकदम छान आहे. तर नारळाची चटणी बनवत असताना मी कशा पद्धतीने करते, मला ना नारळाची चटणी बनवत असताना त्याच्यामध्ये दुसरं काही मिक्स केलेलं आवडत नाही. जसं की शेंगदाणे म्हणा किंवा मग फुटाण्याची डाळ म्हणा किंवा मग दही वगैरे म्हणा, तर असं काही नाही. म्हणजे प्युअर ओरिजिनल टेस्ट अशी नारळाची चटणीच मला आवडते. आणि मग ती करण्यासाठी यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची घातलेली आहे आणि आता याला मस्तपैकी पाणी घालून थोडंसं चवीनुसार मीठ घालून ही चटणी तयार करणार आहे. अशीच चटणी आमच्या घरामध्ये आवडते आणि हीच चटणी सगळ्यांना आवडते. तर कधीतरी असं नारळ वगैरे जर कमी असेल ना तर मग मी त्यावेळेस शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ घालून तशा पद्धतीची चटणी बनवते. तर चटणी इथे मी तयार केली आहे आणि आणखीन एक, ही चटणी बनवून झाल्यानंतर मी अजिबातच त्या चटणीला एक्स्ट्रा वरतून अशी फोडणी वगैरे देत बसत नाही. त्याचं एक कारण आहे, फोडणी दिल्यानंतर जे आपण त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घातलेली असते ना, तर माझा लहान मुलगा असं एक जिरं आणि मोहरी असं साईडला काढून ठेवत असतो आणि मग चटणी आणि नुसती अशी लावून खात असतो. मग त्यासाठी ना मी त्या नारळाच्या चटणीला फोडणी वगैरे देत बसत नाही. तर आता बॅटर तयार केलंय छान असं मस्त बॅटरमध्ये मीठ घातलंय आणि थोडंसं पाणी घालून थोडंसं सैलसर केलंय. तवा गरम झाला होता, 2 ते 3 थेंब तेलाचे घालून टिश्यू पेपरने पुसून घेतले आणि त्यावरती मस्त असा गोल गरगरीत मोठा असा डोसा तयार करतेय. तर आता मुलं ना आज डोस्यावरच असणार आहेत आणि मी देखील डोसा चटणीच खाणार आहे. तर आता 10:30 वाजता जर नाश्ता केला तर मुलं साधारणपणे दुपारीच जेवतील आणि मग दुपारी बघू, दुपारी जर मला जमलं तर मी भात आणि सांबर करेल, नाही तर मुलं आता डोसा चटणीच खातील. तर कदाचित डोसा चटणीवरच आमचं दुपारचं देखील होऊन जाईल. तर आता इथे ना हे डोसे वगैरे बनतायत, तोपर्यंत लहान मुलगा शाळेतून आला होता, त्याचं आवरलं आणि आता त्याला आता नाश्ता देते. म्हणजे तो नाश्ता करून घेईल आणि मग नंतर थोडंसं खेळून तो देखील अभ्यासाला बसणार आहे. एक्झाम पिरियड म्हटला की मुलांचं कसं आहे, अभ्यास, खेळ आणि थोडंसं आवडीचे पदार्थ बनवले ना मस्त मुलांचं मूड असं ताजातवाना राहतो, कंटाळा वगैरे करत नाहीत. तर मी ना शक्यतो एक्झाम पिरियडमध्ये मुलांना ना अशा पद्धतीने खिळवून ठेवते. मस्तपैकी त्यांना थोडंसं खेळायला देखील द्यायचं, त्यांचे आवडीचे पदार्थ बनवायचे एक्झाम पिरियडमध्ये आणि मस्तपैकी की ते हसत खेळत खात पीत अभ्यास करतात. तर इथे मी नाश्ता करते आता, कारण की आता याला नाश्ता दिलाय, मोठा आणखीन उठलेला नाही आणि हे आहेत गावी. तर म्हटलं चला आपण देखील गरमागरम असाच नाश्ता करून घेऊया. तर मी इथे उभा राहूनच नाश्ता करते, कारण की मग बाकीची कामं देखील मला करायची आहेत. भरपूर कामं पेंडिंग आहेत, पण आता स्पीड वाढवला पाहिजे काम करण्याचा.
तर इथे नाश्ता वगैरे करतीये आणि ना इथे डाळ आणि तांदळाचं मी पाणी काढून ठेवलेलं रात्री, तर ते तसंच राहिलं होतं. तर म्हटलं की चला ते पहिले झाडांना टाकून देऊया. कारण की झाडांना ना भाजी धुतलेलं पाणी, डाळ तांदूळ धुतलेलं पाणी किंवा मग चहापत्ती पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती चहापत्ती झाडांना घालायची. खूप छान असं खत असतं नैसर्गिक आणि त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नसतात. तर डाळ तांदळाचं पाणी आणि भाजी धुतलेलं पाणी नक्की झाडांना घालावं. म्हणजे एक्स्ट्राचं आपल्याला वरतून खत घालण्याची आवश्यकता लागत नाही आणि झाडांना देखील पोषण तत्व मिळतात. तर इथे ना माझं सगळं आवरलं होतं काम आणि आता फक्त राहिले होते कपडे राहिले होते. तर आता हे कपडे सुकत घालते. कारण की कपडे ना नेहमी माझ्या लक्षातून जातात आणि या कपडे सुकवायला ना मला नेहमी वेळ होतो. तर सगळ्यात शेवटचं काम असतं माझं हे कपडे सुकवणं. तर आता वाजलेले जवळपास दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आता 1:30 वाजता मी हे कपडे सुकत घालतीये. तर इथे कपडे सुकवता सुकवता माझा जो लहान मुलगा आहे तो मला विचारतोय, मॅथ्स विचारतोय, की मम्मी हे असं कसं वगैरे. तर त्याला जे फॉर्म्युले असतात तर ते मी सांगतेय. तर सगळ्यात महत्त्वाचं ना पॅरेंट्स म्हणजे ज्या घरामध्ये ज्या गृहिणी असतात आणि ज्या मुलांना क्लास वगैरे लावलेले नसतात तर त्यांनी ना एक लक्षात ठेवायचं. रोज मुलांना 5 ते 10 गणित सोडवायला लावायची, फॉर्म्युला वगैरे पाठ करायला लावायचे आणि टेक्निकने गणितं सोडवायला लावायची. कसं आहे बरीचशी गणितं खूप सोपी असतात पण आपल्याला त्याची टेक्निक माहिती नसते किंवा मग फॉर्म्युले पाठ नसल्यामुळे ती गणितं सोडवता येत नाहीत. तर ती जर टेक्निक आपण त्यांना जर सांगितली ना कठीणातली कठीण गणितं मुलं सहजपणे सोडवू शकतात. आता हा माझा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. मी माझ्या मुलांना, क्लासच्या मुलांना आणि माझ्या स्वतःच्या मुलांना देखील गणित शिकवत असताना किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्यांना टेक्निकली समजावून सांगते, की कोणतं गणित कसं सॉल्व्ह करायचं. सायन्स असू दे की इतिहास असू दे, तो देखील आपल्याला खूप छान असा समजून घेतला पाहिजे गोष्टीसारखा. तरच आपल्याला ते जे उत्तर आहे, त्याचे आन्सर आहे ते आपण व्यवस्थित लिहू शकतो. तर आता इथे ना मी संध्याकाळचा क्लास झाला आणि डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटतेय. पूर्ण घर वगैरे झाडून घेतलं. आता उन्हाळा चालू आहे आणि भरपूर अशी धूळ येते खिडकीतून. किती पण झाडा, दिवसातून 2 ते 3 वेळा जरी झाडलं ना, धूळ ही घरात निघणारच निघणार. तर आता हे सगळं झाडून वगैरे घेतल्यानंतर मस्तपैकी मी थोड्या वेळ शांत बसणार आहे आणि मग आता स्वयंपाकाला लागणार आहे. फक्त 10 मिनिटं मी बसली असेल आणि पटकन मग किचनमध्ये आले आणि आता म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यावा. तर इथे मी कांद्याची पात बनवते. तर कांद्याची पात आज मी मूग डाळीमध्ये बनवणार आहे. तर जास्त काही नाही, थोडीशीच पात आहे आणि आता त्याची पानं आहेत ना थोडीशी पिवळी पडत चालली होती. तर म्हटलं आता ही खराब व्हायच्या आधी आपण ही बनवली पाहिजे. एकच जुडी आणली होती आणि त्या एक जुडीमधून मी 2दा ही पात बनवलेली आहे. तर मुलांनी ही कांद्याची पात खाल्ली तर ठीक, नाही तर मग मी त्यांच्यासाठी अंड्याची भुर्जी वगैरे असं काहीतरी करेल. तर कांद्याची पात मी अगोदर धुवून घेतली, चिरून घेतली आणि आता फोडणीला घातली. पण ते कांद्याच्या पातीचं जे पाणी होतं धुतलेलं, तर ते आता इथे मी पुन्हा झाडांना घालून घेते. तर इथे ना तर बघा संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे जवळपास आता 8 वाजत आलेले आहेत आणि बाहेर मस्तपैकी गाड्यांची वर्दळ वगैरे दिसते आणि बाहेर इतकी छान थंडगार हवा चालू आहे ना, तर असं वाटतंय की मस्तपैकी बाहेर एक राउंड मारून येऊ. पण नाही, आता सध्या तरी मला राउंड वगैरे मारायला वेळ नाहीये. तर इथे मी आता भाकरी करून घेते. आता मी एक गृहिणी आहे आणि रोज-रोजचं माझं कंटेंट तेच असणार आहे. जसं की स्वयंपाक करणं, घरातली क्लीनिंग करणं, मुलांना शिकवणं, कुठेतरी कधीतरी एखाद्या वेळेस बाहेर मार्केटमध्ये गेली तर ते एखाद्या वेळेस शूट करणं आणि तेच कंटेंट मी तुमच्याशी शेअर करते. जर माझं कंटेंट तुम्हाला आवडत असेल ना, तर 1% जरी आवडत असेल तरी लाईक करत चला आणि हो, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेंट आहेत, पण हाऊसवाईफ म्हणून आता माझ्याकडे तरी सध्या हेच कंटेंट आहे. तर नक्कीच तुम्ही शेअर देखील करू शकता हे कंटेंट. तर इथे मी आता ज्वारीचं पीठ मळून घेतलं. तर कधी-कधी मी ना मिक्स डाळ आणि कडधान्याचं जे पीठ केलं त्याची भाकरी करते आणि कधी-कधी ज्वारीची भाकरी करते. तर आज मी ज्वारीचीच भाकरी करणार आहे. कारण की डाळ आणि कडधान्याचं जे पीठ आहे ना त्याची भाकरी केली की ती साधारणपणे कडक होते आणि कडक झालेली भाकरी मुलं शक्यतो खात नाहीत. म्हणून म्हटलं की चला आज ज्वारीची भाकरीच करूया. तर आज क्लासमध्ये थोडीशी चर्चा चालली होती माझ्या क्लासच्याच मुलांसोबत. बरेचसे डाउट्स वगैरे त्यांचे सोडवून घेतले आणि मुलं जी काही मुलं छावा पिक्चर बघून आले. तर ते त्या संदर्भात बोलत होते की टीचर तुम्ही एकदा छावा पिक्चर बघून या वगैरे, काय पिक्चर आहे. आणि खरंच मी आणि माझी मम्मी रडत होतो छावा पिक्चर बघत असताना. तर मी म्हटलं की हो नक्कीच मी बघेल.
तर खूप छान असा पिक्चर आहे. बऱ्याच जणांकडनं ऐकलं आणि आम्ही या पिक्चरचं तिकीट बुक करणार होतो, पण त्यावेळेस आम्हाला काही ते तिकीट मिळालं नाही आणि त्यानंतर लगेचच एक्झाम वगैरे सुरू झाली आणि आता एक्झाममध्ये आता बाहेर जाणं म्हणजे आता ते मला शक्यच नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे, जसा मला वेळ मिळेल ना तसं मी तो चित्रपट नक्की बघणार आहे, छावा मूव्ही. तर बघण्यामध्ये मजा आहे इकडून तिकडून ऐकण्यापेक्षा. आणि त्यातल्या त्यात जे संभाजी महाराज नावाचं हे जे पुस्तक आहे, तर ते पुस्तक देखील एकदा नक्की वाचून बघा. पूर्णपणे जीवनकाळ छत्रपती संभाजी महाराजांनी कसा जगला आणि त्यांचा अंत कशा पद्धतीने झाला आणि केला गेला, तर ते पुस्तक वाचताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि खरंच ते पुस्तक ना एकदा वाचायला घेतलं ना तर हातातून खाली ठेवावंसं वाटत नाही, इतकं सुंदर पुस्तक आहे ते. तर जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तकं तसं बघायला गेलं तर मला फार आवडतात वाचायला, पण त्यातल्या त्यात अशी काही प्रेरणादायी पुस्तकं जे असली ना, जसं की ह्यांचं महात्मा फुल्यांचं गुलामगिरी हे पुस्तक आहे, तर ते देखील तुम्ही वाचून बघा. द प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे, तर ते देखील तुम्ही वाचून बघा. खूप छान पुस्तकं आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर इतके सारे पुस्तकं आहेत ना, म्हणजे ते वाचता वाचता आपल्याला ना खरंच असं वाटतं की आपण त्या काळामध्ये असतो, तर खरंच आपल्यावर पण तशीच वेळ असते आणि आपण पण याच पद्धतीने राहिलो असतो. पण असं म्हणतात ना, क्रांती घडणं गरजेचं आहे आणि ती क्रांती घडल्यानंतर प्रतिक्रांती ही होत असते. तर तशाच पद्धतीने आपल्या बाबतीमध्ये काहीतरी होत आहे आणि म्हणून आपण इतके सुंदर जीवन आपण जगत आहोत. तर ते कोणाच्या तरी क्रांतिकारी चळवळीमुळे शक्य आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर इथे माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि आता हे पूर्ण किचन ओटा वगैरे क्लीन केला. आता हे जी भांडी वगैरे आहे, तर म्हटलं की चला आता हे पूर्णपणे क्लीन करते. जेवण वगैरे पण लगेचच मी मुलांना देऊन टाकलं आणि त्यांना म्हटलं की पटापट आता जेवून घ्या, म्हणजे सगळीच भांडी निघून जातील. तर मुलं जेवतायत आणि इकडे आता मी भांडी वगैरे घासून घेतेय. तर परवाच्या दिवशी ना सहज माझ्या बघण्यामध्ये एक व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये एक लेडीज होती, तर ती म्हणत होती मला भांडे घासता येत नाहीत. तर म्हणजे असं हेडिंग आणि त्याचं टायटल बघून मला वाटलं की अरे म्हणजे असं कसं काय, नाही का, भांडे घासणे इतके काही मोठी कला नाहीये. तर म्हटलं की चला बघूया तिच्या व्हिडिओमध्ये काय आहे. म्हणजे आपण गृहिणी असतो ना, तर असं काहीतरी वेगळं असं वाचलं की थोडंसं असं वाटतं अरे हे काय, म्हणजे इतकी साधी गोष्ट येत नाही. आणि म्हणून मग मी तिचा व्हिडिओ पाहिला. तर त्याच्यामध्ये ती सांगत होती की सुरुवातीला ना मला भांडे घासता वगैरे येत नव्हते आणि म्हणून मी काय करायचे, भांडे तसेच सिंकमध्ये जे होते ते तसेच भांडे त्या सिंकमध्ये ठेवूनच घासायचे आणि मग नंतर सगळ्यात शेवटी सिंक वगैरे घासायचे. तर भरपूर साऱ्या तिला कमेंट आल्या होत्या, म्हणजे त्या लेडीला, की भांडे वगैरे घासता येत नाही, असे कोण भांडे घासतं का, आणि असं म्हणजे सिंकमध्ये तेच भांडे तिथेच ठेवलेत आणि तिथूनच धुवून टाकलेत. तर हे कुठेतरी वाचत असताना ना थोडंसं मग मला देखील जाणवलं आणि मग मी विचार केला की अरे बापरे, हे अशा पद्धतीचे भांडे तर मी पण कधी काळी घासत होते. पण त्याच्यानंतर त्या बऱ्याचशा लेडीजने तिला कमेंट देखील केली होती की भांडे घासत असताना सगळं भांड्यातलं आधी खरकटं वगैरे आहे अन्नाचे कण ते काढून घ्यायचे, भांडे पाण्यातून व्यवस्थित साईडला काढून घ्यायचे, सिंक वगैरे घासायचं आणि त्याच्यानंतर मग भांडे घासून सिंकमध्ये ठेवून मग ते धुवायचे. तर मग ते तसं ऐकल्यानंतर वाचल्यानंतर ती जी लेडीज आहे तिने तिच्या वागण्यामध्ये भरपूर बदल केला आणि मग ती म्हणते की हो खरंच होतं ते, आणि मी जसं तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे भांडे घासायला लागले तर खरंच मला असं जाणवतंय की आता मी जे काम करते ते खरंच खूप स्वच्छपणे करते आहे. तर हे ना कुठेतरी मला देखील लागू होतंय, कारण की कधी काळी मी देखील अशीच भांडी घासत होते. पण नंतर नंतर मला असं जाणवायला लागलं की अशा पद्धतीने जर भांडे घासले ना तर दोन प्रकारे याच्यामध्ये फायदा होतो. एक तर भांडे पटकन घासले जातात आणि दुसरी गोष्ट स्वच्छता ही मनापासून केल्यासारखी वाटते. तर आता इथे सगळे भांडे मी काय केले, साईडला काढून घेतले, त्यातलं सगळं खरकट काढून घेतलं आणि आता हे सगळे भांडे मी घासून सिंकमध्ये ठेवते. आता भांडे घासून सिंकमध्ये ठेवायच्या आधी देखील पहिलं सिंक घासून घ्यायचं, कारण की सिंकमध्ये जर तेलकट चिकट असं जर लागलं असेल तर ते भांड्याला पुन्हा लागलं जातं. तर इथे माझी सगळी भांडी घासून वगैरे झाली आणि खाली जी बास्केट आहे ना, तर त्या बास्केटमध्ये सगळी भांडी ठेवलेली आहेत आणि आता किचनचा ओटा पूर्णपणे मी कोरडा करूनच ठेवणार आहे आणि मग शांत निवांत अशी झोप मिळणार आहे. ही जी झोप आहे ना, सुखाची आणि समाधानाची लागते, कारण की किचनमध्येच जास्त आपला वेळ जातो साफसफाईमध्ये आणि असं साफ स्वच्छ किचन बघितलं ना, मग दुसऱ्या दिवशी काम करायला मूड येतो. तर आता हा जो टोप आहे ना, तर त्या टोपामध्ये जे आपला गॅस
गॅस ओटा पुसायचा जो कपडा होता ना, तर तो त्या लिक्विड सोपमध्ये मी भिजत घातलाय. तर आता सकाळी मी त्याला धुवून टाकेन. तर असं होतं आजचं माझं सकाळपासूनचं रात्रीपर्यंतचं रुटीन. तर वेगळं काही मी शेअर केलेलं नाहीये. आणि हो, या पद्धतीचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असतील ना, तर नक्कीच लाईक करा. पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर जर आले असाल तर नक्कीच कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर हा बघा, हा माझा लहान मुलगा चहा पिऊन त्याने कप आतमध्येच ठेवला होता आणि मग त्याला मी म्हटलं, "निलय, सगळे भांडे वगैरे झालेत का? आतले दिलेत का तू मला?" त्यावेळेस त्याने हा मला कप आणून दिलेला आहे. तर अशी आहेत माझी मुलं आणि असं होतं आजचं माझं रुटीन. तर आजच्या दिवशी इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.